हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण बघणार आहोत तिसरं प्रॅक्टिकल मॅड सब्जेक्टचं, जे की आहे एक्सप्लोर द डायरेक्टरी स्ट्रक्चर इन अँड्रॉइड आय डी ई. आता हे आय डी ई म्हणजे काय, जे तुम्ही प्रोग्रॅमिंगचं आता ज्या प्रोग्रॅमिंगसाठी तुम्ही सॉफ्टवेअर वापरणार त्या सॉफ्टवेअरला आय डी ई असं म्हणतात. आता आपण अँड्रॉइड ॲप्लिकेशन बनवलं आहे, तर त्यासाठी आपण कुठला सॉफ्टवेअरचा यूज करतो आहे, तर अँड्रॉइड स्टुडिओचा यूज करतो आहे. आता डायरेक्टरी स्ट्रक्चर्स म्हणजे जे जे फोल्डर्स फाईल्स जे आपण प्रोजेक्ट बनवल्यानंतर जे क्रिएट होतात ना बाय डिफॉल्ट, मग ते फाईलचा आणि फोल्डरचा काय यूज आहे ते आज आपण बघणार आहोत. तर चला चालू करूया. तर अँड्रॉइड स्टुडिओ सॉफ्टवेअर ओपन करून घ्या. तुमचा एक प्रोजेक्ट असतील, प्रोजेक्ट क्रिएट करून घ्या. प्रोजेक्ट क्रिएट करून झाल्यानंतर तुम्हाला असे दोन फाईल्स म्हणजे दोन डायरेक्टरी दिसतील. एक आहे ॲपचं आणि एक आहे ग्रेडल स्क्रिप्ट. ओके, काय आहे ते बघून घेऊया. आता हे ॲप्स जे आहे ह्यात आपला मेन प्रोग्राम असतो ॲप्लिकेशनचा. तर बघूया, त्यात पहिला फोल्डर आहे मॅनिफेस्ट. आता ह्या मॅनिफेस्ट फोल्डरच्या आत एक फाईल आहे अँड्रॉइड मॅनिफेस्ट .xml. आता ह्यात जास्त करून आपण मोस्टली परमिशन्स ॲड करतो. म्हणजे कुठलं पण तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केलं की तुम्हाला एक लोकेशनची परमिशन अलाव करा, मेसेजची परमिशन अलाव करा. अलाव करायचं जे बटन येत असते ना मध्ये परमिशन्स येत असतात ते आपण ह्यात लिहितो. आता ह्यात मी एक ॲप्लिकेशनला लोकेशनची परमिशन दिली आहे बघा. हे 2 लाईनचा कोड दिसतो, ही लोकेशनची परमिशन आहे. तसंच आपल्याला एक ॲप्लिकेशन मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे तर अँड्रॉइड डिव्हाइस चालू असेल. हां ठीक आहे. तर ह्यात मी तुम्हाला माझं एक ॲप्लिकेशन आहे ते ओपन केलं. हे जे दिसते काय तुम्हाला ओपन झाले हे जे दिसाले का नाही सर्कल, हे जे पेज दिसाले ह्याला म्हणतात स्प्लॅश स्क्रीन. स्प्लॅश स्क्रीनसुद्धा इथं आपल्याला त्याचा कोड पण ह्यात लिहायला लागतो मॅनिफेस्टमध्ये. ओके, हे ॲप्लिकेशन मी डिलीट मारतो, तुम्हाला ॲप्लिकेशनबद्दल अजून माहिती देतो. ठीक आहे. तर मॅनिफेस्ट का आलं, ह्यात आपण परमिशन्स ॲड करत असतो आणि जे स्प्लॅश स्क्रीन आहे ते म्हणजे कुठली ॲप्लिकेशन ओपन केल्या कुठली ॲक्टिव्हिटी पहिला ओपन व्हावी त्यासाठी आपण तो मॅनिफेस्ट वापरतो. ॲक्टिव्हिटी काय आहे हे सगळं आपण जाणून घेऊयानंतर. त्यानंतर आहे जावा. आता ह्या जावामध्ये तुमचा सगळा बॅकएंडचा कोड असणार. म्हणजे ते क्लिक केल्यानंतर कुठं जायचं किंवा त्या क्लिकनं काय ॲक्शन परफॉर्म करायचे हे सगळं बॅकएंडचा कोड आपण जावाच्या ह्याच्यात लिहितो. आता ह्यात 3 फोल्डर्स दिसतील तुम्हाला. 3ची नावं सेम असतील का, कारण हे जे 2 आहेत का नाही, हे जे खालचे 2 आहेत हे टेस्टिंगसाठी आहेत. हे अँड्रॉइड टेस्टिंगसाठी आणि हे सिम्पल म्हणजे जे आपल्या लॅपटॉपमध्ये टेस्टिंग असतं ना त्या टेस्टिंगमध्ये. हे तुम्ही बघू नका. हे जे पहिलं दिसते दिसते त्या फोल्डरमध्ये तुम्हाला एक फाईल दिसेल मेन ॲक्टिव्हिटी. ओके, ही मेन ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बॅकचा कोड लिहितो आहे. आता ह्यात जास्त लक्ष घालू नका, मी जे प्रोग्राम तुम्हाला दाखवणार आहे. आता ह्यात मी हे प्रोग्राम लिहिला, हे लोकेशनचा प्रोग्राम आहे. तो जो मॅनिफेस्टमध्ये लिहितो तो फक्त परमिशन घ्यायचं आहे आणि हे परमिशन स्टोअर करून ठेवणार की त्या युजरनं ते परमिशन अलाव केले. ओके ठीक आहे. आता ही मेन ॲक्टिव्हिटी ठीक आहे, आपण नंतर बघूया त्याला. त्याच्यानंतर दुसरा फोल्डर आहे अरेसचा. आता हे जे जनरेटेड जावा आहे हे बघू नका, हे फक्त जावा आणि अरेस फोल्डर बघा. आता अरेस म्हणजे रिसोर्सेस. काय रिसोर्सेसमध्ये बघितलं तर ड्रॉएबल एक फोल्डर आहे. ओके, तर हे ड्रॉएबल फोल्डर कशासाठी वापरतो, जसं की आपले एक्सटर्नल इमेजेस, मला समजा माझ्या ॲप्लिकेशनमध्ये माझे फोटोज दाखवायचे, माझ्या फोनमधले जे फोटो आहेत ते मला माझ्या ॲप्लिकेशनमध्ये दाखवायचे, तर ते मी फोटो ह्या फोल्डरमध्ये ॲड करून ठेवणार. फोटो असो, कुठला तर आयकॉन असो, कुठल्या पण गोष्टी जे बाहेरचे जे थर्ड पार्टी गोष्टी आहेत ते स्टोअर करायचे असेल तर आपण ड्रॉएबलमध्ये स्टोअर करतो. तसंच नेक्स्ट लेआउट आणि हे जे जावामधलं जे आपलं मेन ॲक्टिव्हिटी होतं ना, ह्या दोघांचं कम्युनिकेशन असतं, ह्यांचं दोघांचं कनेक्शन असतं. समजा मी अजून एक ॲक्टिव्हिटी, आता ही एक ॲक्टिव्हिटी आहे, राईट क्लिक केलं, न्यूमध्ये गेलो, ॲक्टिव्हिटीमध्ये गेलो, तर ह्यात आपण जेव्हा प्रोजेक्ट क्रिएट करत असतो त्यावेळी आपण एम्प्टी ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करतो. तसंच मी इथं एम्प्टी व्ह्यू ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करतो. त्याचं नाव मेन ॲक्टिव्हिटी 2 ठेवूया, हाय तसंच ठेवूया आणि फिनिशवर क्लिक करूया. आपण मी फिनिशवर क्लिक केलं, बघितला इथं एक ॲक्टिव्हिटी 2 नावाची एक फाईल क्रिएट झाल्या आणि तसंच इथं XMLची पण फाईल क्रिएट झाली.
कसं असते सांगतो तुम्हाला. आता हे मी ॲक्टिव्हिटी 2 हे बनवलं आहे, हे ब्लँक पेज बनवलं आहे, एम्प्टी ॲक्टिव्हिटी सिलेक्ट केली ना. मग डिझायनिंगचा पार्ट असतो तो XMLच्या फाईलमध्ये असतो, .xml ह्यामध्ये लेआउटमध्ये असतो. ह्यात आपण डिझाईन करतो, जसं की तुम्ही बटन घेतलं, बटन ड्रॅग ड्रॉप केलं, इथं बटन बनवलं, मी ते डिझाईन करू शकतोय. आणि हे जे डिझाईन केलेलं पार्ट आहे, ह्याचं समजा ह्याच्यावर मी क्लिक केल्यानंतर ह्याला कुठं पाठवायचं, हे सगळं जो मी बॅकएंडचा कोड लिहिणार तो ह्या जावाच्या फाईलमध्ये लिहिणार, त्याच्या जावाच्या फाईलला. आता हे ॲक्टिव्हिटी मेन 2 लिहिले, 2.xml. तर मेन ॲक्टिव्हिटी 2.javaमध्येच मी त्याचा बॅकएंडचा कोड करणार. तर हा सगळा झाला फ्रंट एंड बॅकएंडचा पार्ट. ह्यात बॅकएंडचा कोड येतो, जावाचा सगळा बॅकएंडचा कोड येतो, आणि ह्यात डिझायनिंगचा पार्ट येतो लेआउटमध्ये, ॲप्लिकेशन डिझाईनचा. त्याच्यानंतर आहे मिप मॅप. तर एकेकांच्या फोनला थीममध्ये राऊंड ॲप्लिकेशन दिसत असतात बघा, जसं की आता एक फॉर एक्झाम्पल मी तर ॲप्लिकेशन मोबाईल ओपन केला. आता हे सगळे जे ॲप्लिकेशन आहे हे राऊंडेड फॉर्मॅटमध्ये, लोगो यांचा कसा दिसतो राऊंडमध्ये. तर इथं तुम्हाला 2 प्रकारचे दिसतात लॉन्चरमध्ये. आयकॉन लॉन्चर, ह्यात पहिलं ओपन केला तर एकेकांचं स्क्वेअर टाईपमध्ये असतं ना, त्यांना हे स्क्वेअर टाईपमध्ये दिसणार, आणि एकेकांचं राऊंड टाईपमध्ये असते त्यांना अशा राऊंड टाईपमध्ये आयकॉन दिसणार. त्याचा कोड ह्यात आहे. हे पण तुम्हाला कसं बनवायचं असतं, तुमचं स्वतःचं आयकॉन कसं बनवायचं असतं हे आपण नेक्स्ट म्हणजे प्रॅक्टिकल जेव्हा येईल त्या प्रॅक्टिकलमध्ये बघूया, ठीक आहे. तसंच व्हॅल्यूज. ओके, तर हे व्हॅल्यूज काय आहेत. व्हॅल्यूजमध्ये गेला तर तुम्हाला जर कलर, आता समजा मी बटन्स त्याने ॲड करतोय किंवा कुठल्या पण गोष्टी मी ॲड करतोय, ह्याचे मला कलर्स सेट करून ठेवायचे आहेत की मला बा हे कलर यूज करायचं, एक युनिक कलर यूज करायचं, तर हे कलर्समध्ये मी ते ॲड करू शकतोय. आता ह्यात बाय डिफॉल्ट ब्लॅक आणि व्हाईट कलर ॲड केले. समजा मला रेड कलर ॲड करायचा आहे तर मी इथं त्याचा कोड टाकणार. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक कोड आहे, तो मी इथं पेस्ट करतो, रेड कलरचा पेस्ट केला. ओके, काय काय चेंज केले बघा. ह्यात इथं कोड टाकला, त्या कलरचा कोड, आणि इथं त्याचं नाव टाकलं, काय नावानं मला ॲक्सेस करायचं. ओके, सेव्ह केलं, क्लोज केलं. आता माझी इथं डिझाईन आहे एक मेन ॲक्टिव्हिटी. ओके, इथं मी एक 2 इनपुट घेतल्यात, 2 ईमेलची इनपुट आहेत. आता ह्यात मी काय करतो, हे जे इनपुट आहे ना ह्याला मला बॅकग्राऊंड कलर, किंवा समजा हे जे पूर्ण पेज आहे ना ह्याचं मला बॅकग्राऊंड कलर चेंज करायचं आहे. ओके, तर इथं आलो, ह्याचा लेआउट मेन जो आहे ना पेजचं लेआउट हे आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल कोडबद्दल, लक्ष देऊ नका कोडबद्दल, फक्त जाणून घ्या की ह्याचा काय उपयोग आहे, ह्या फाईलचा काय उपयोग आहे हे फक्त जाणून घ्या. मी इथं काय करतो, बॅकग्राऊंड कलर चेंज करतो. इथं बघा 3 ऑप्शन दिसायला आहेत, व्हाईट, रेड, ब्लॅक. जर समजा मी हे रेड काढून टाकलं तर मला फक्त व्हाईट आणि ब्लॅक दिसणार. ओके, मी जर रेड ॲड केलं तर बॅकएंड बघा बॅकग्राऊंड पूर्ण रेडमध्ये झालं. ब्लॅक केलं मी समजा ब्लॅक, तर तुमचं जे फोनमध्ये डार्क मोड असते ना ते इथं असतं बघा. हे इथं ब्लॅक केल्यामुळं पूर्ण साईड सगळी पूर्ण बॅकग्राऊंड तुझं पूर्ण त्याचं ब्लॅक झालं. ओके, थोड्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्याला कलर ते द्यायचे असतात किंवा डिझाईनचा पार्ट असतो सारखा यूज करायला लागतो, तर ते आपण इथं सेट करून ठेवू शकतो. ओके, तसंच लास्ट आपलं जे आहे XML आहे. XMLमध्ये ॲडव्हान्स पार्ट येत असतो, पूर्ण ॲडव्हान्स. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही फोनवर असं होल्ड केला की तुम्हाला एक विजेटचं ऑप्शन येत असेल, विजेट. ओके, तर हे विजेट काय असतात, फोनचे एक स्पेसिफिक फोनचे काही ना काय तर फॅसिलिटीज असतात जे तुम्हाला होम स्क्रीनला दाखवायचं असते. जसं तुम्ही आता फोन लॉक उघडला की तुम्हाला क्लॉक दिसतं, इथं क्लॉक दिसतं, त्याखालीच एक गुगलचं एक सर्च इंजिन दिसते ना, सर्च पट्टी असते, त्याला म्हणतात विजेट. ते विजेट स्वतःच्या ॲप्लिकेशनचं पण आपण बनवू शकतो. ते ॲडव्हान्स पार्टला, पूर्ण ॲडव्हान्स पार्टला तो आपण XMLमध्ये आपण डिझाईन करू शकतो. ओके, XMLच्या फोल्डरमध्ये. हे झाला पूर्ण पार्ट ॲप्लिकेशनचा. त्याच्यानंतर हे जे ग्रेडल स्क्रिप्ट आहे हे एक कंपायलर आहे. जेव्हा आपण ॲप्लिकेशन क्रिएट करत असतो त्यावेळी त्याचा यूज होत असतो. आता मोस्टली तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला काही यूज करायचं नाही आहे. जसं तुम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलप करायचं जेव्हा ॲडव्हान्समध्ये शिकाल त्यावेळी तुम्हाला हे यूजफुल होणार आहे. त्यातला एक पार्ट आहे बिल्ड ग्रेडल .KTS. KTS म्हणजे हे कोटलिनचं प्रोग्रॅमिंग लँग्वेज यात वापरले.
ह्याला जेव्हा ओपन करशील त्यावेळी हे आपण यूज करतो मोस्टली बाहेरचे जे थर्ड पार्टी आयकॉन्स ते नसतात का नाही, जसं की इथं फॉर एक्झाम्पल आता मी गुगलचं घेतो, गुगलचं एक अकाउंट साइन इन करतो. इथं साइन इन केल्यानंतर बघा इथे एक इनपुट बॉक्स आहे ईमेलचा. याच्यावर मी जर क्लिक केलं, हे जे ईमेल फोन आहे का नाही हे वर जातं ऑटोमॅटिक. बघा याच्यावर क्लिक केलं हे जे ईमेल आणि फोन आहे हे वर जातं. ही गुगलची स्टाईल आहे. आता ही जर मला स्टाईल माझ्या फोनमध्ये यूज करायचं असेल ना, तर मी हे जी एक डिपेंडन्सी असते, एक व्हर्जन असते ते दाखवतो मला. बघा इथं हे जे दिसतंय ना मटेरियल गुगलचं, हे मला इथं ॲड करावं लागतंय, मग मला त्याचे फॅसिलिटीचा यूज करता येते. आता मी डिझाईन केले, तुम्हाला एक डिझाईन दाखवतो रन करून प्रोग्राम ॲप्लिकेशन. मी ते ह्या फोनमध्ये ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो आहे. हे बघा आपलं ॲप्लिकेशन इथं रन झालं आहे आणि पहिला पॉपअप आला आहे बघा, परमिशन मागतं आहे. हे जे परमिशनचं पार्ट आहे ना, इथं मॅनिफेस्टमध्ये हे जे दोन कोड मी ॲड केलेत परमिशनचे, हे इथं परमिशन दाखवायसाठी असते. पण हे केव्हा येतं, जेव्हा मी हे बॅकएंडचं कोड इथं दाखवतो. मला बॅकएंडचा इथं कोड मी लिहिला आहे थोडा. हे पॉपअप जेव्हा येतं, जेव्हा मी ह्याला कॉल करीन, हे जे कोड आहे ना ह्याला कॉल केल्यानंतरच इथं दिसत असतं. हे प्रोग्राम हे तुम्हाला बॅकएंडचं आता डोक्यात घेऊ नका, ठीक आहे. हे मॅनिफेस्ट कशासाठी आपण वापरतो, परमिशनसाठी वापरतोय. आता मी तर डोंट अलाउ करतो. आता हे बघा इथे एक इनपुट आहे, 2 ईमेल आय डी इनपुट दिसते तुम्हाला. ह्याचा कोड दाखवतो तुम्हाला. ह्याचा कोड डिझाईन लेआउटमध्ये मेन ॲक्टिव्हिटी. ओके, मला फक्त काय करायचं आहे, हे जे डिझाईन आहे हे फक्त डिझाईन बघायचं. मला कोड बघायचं नसेल तर फक्त इथं ऑप्शन आहे बघा, इमेजसारखा लोगो आहे, ह्याच्यावर जर क्लिक केला की तुम्हाला फक्त डिझाईन दिसणार, कोड दिसणार नाही जा. आणि कोड आणि डिझाईन दोन्ही बघायचं असेल तर सेंटरचं हे जे आयकॉन आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला डिझाईन पण दिसेल, इथं कोड पण दिसेल त्याचा. आणि फक्त कोड बघायचं असेल तर लास्ट ऑप्शन. ओके, ह्याच्यावर क्लिक केला की तुम्हाला नुसता कोड दिसणार. तर आता काय करूया, तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकलला मी एडिट टेक्स्ट, व्ह्यू टेक्स्ट शिकवणार आहे. त्यात हेच बघा, हा जो कोड आहे हे बाय डिफॉल्ट पहिल्यापासूनच अँड्रॉइड स्टुडिओमध्ये आहे. हे जर मी यूज केलं की ते एक इनपुट बॉक्स येतो आहे का, ईमेल आय डीचा इनपुट बॉक्स, हे बाय डिफॉल्टचं आहे. आणि मी ना ह्यात एक्सटर्नल थर्ड पार्टी गुगलचं मी जे डिपेंडन्सी ॲड केली ती ना, त्याचं बघा त्याचं ईमेल बॉक्स येत आहे. ह्या दोघांच्यात काय डिफरन्स आहे हे आपण रन केल्यानंतर बघू शकतोय. आता मी तर रन केलेलाच आहे ॲप्लिकेशन आहे बघा. जेव्हा पण मी ईमेलवर क्लिक करीन, ईमेल वर चाललं आहे. ओके, आणि हे जे मी बाय डिफॉल्ट जे ह्याचं आहे अँड्रॉइडचं, ह्याच्यावर जर क्लिक केलं तर कुठं ईमेल कुठं जात नाही आहे. मी ह्याच्यावर टाईप केलं तरी ईमेल हाईड होतं आहे का. मी काय तर टाईप केलं तरी ईमेल हाईड होतं आहे. पण ते ईमेल असं वर ह्याचं कसं बॉर्डर्स आहेत, ह्याच्यावर क्लिक केलं की हे ईमेल त्या बॉर्डरमध्ये जातं आहे. हे जी स्टाईल असतात ना हे थर्ड पार्टी असतात, आपल्याला आपल्या अँड्रॉइड ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करावं लागतं आहे. तर मग त्यासाठी आपण काय करतो, ह्या ग्रेडेल बिल्डचा यूज करतो आहे. ओके, ग्रेडेलचा यूज करतो आहे. ह्या बिल्डमध्ये हे डिपेंडन्सी ॲड केली की आपण बाहेरचे जे फॅसिलिटीज, जे युजेस, डिझाईन आहेत ते आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपण वापरू शकतो. ओके, तर हे झालं सगळं स्ट्रक्चर. ग्रेडर बिल्डचं जर हे जे फाईल्स आहेत ह्याचं जास्त डोक्यात घेऊ नका. तुम्ही आत्ता जर बेसिकपासून तुम्ही बिगिनर असाल, चालू केलं असाल तर फक्त ह्यात लक्ष घाला. हे जे फाईल्स असतात, फोल्डर्स असतात ते जावाचे, ॲप्लिकेशनचे. ओके, तर आजच्या पुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.